सोलार वर चढण वरून खाली पडण असं स्वप्नात पण विचार केला नव्हता मी. ते कसं तर सांगतो चला पुढी. राम राम मंडळी, मी आलो होतो रानात तर काही काम नव्हतं, येडा करायला आलतो. लय दिवस झालं रानात आलो नव्हतो, त्यामुळे म्हणलो आज येडा करायला जायच लागतंय. रानात वाटतंय पण उसापाशी आलं की अंगाव काटा येतोय. ऊसातून जायचं म्हणलं की ऊसाची पानं कापत येतं. ऊस मोठाल्या झाल्यामुळे ऊसात गरमत आहे, असं वाटतंय की कधी एकदाचा ऊसाच्या बाहेर निघतोय. निघलो होतो मग चुलतेच तिकडे येडा करायला. पुन्हा म्हणलं की माघार येऊन आपल्या सोलर कडे जावा गाड्या. आपलं गवत संपून दुसऱ्या बरीच तोडा येणार होतं. सोलरचा पाईप वाकला होता कस काय ते जाऊ द्या म्हणलं, आता सोलर वर चढता येईल. वरी चढायला लागलो होतो हळूहळू. आज ऊन चांगलं पडल्यामुळे चप्पल घालून आलतो वरी. चप्पल घातली नसती तर पायाची सालटीच निघली असते. आपल्या ऊसाची हाईट चांगलीच झालती. ऊस कसा आलाय तर तुम्ही नक्कीच सांगा कमेंट मध्ये. ऊस बघून खाली उतरावं म्हणलं, सोलर वरून उडी हाणता येईल म्हणलो. सोलरची जास्त काय उंची नव्हती पण पडलो. गवताच्या धांड्यावर पाय देण्यात आला आणि सटकाला पाय. खाली खडा टोचला होता डोक्याला. जाऊ द्या म्हणलो, आता उठायला कोणी नव्हतं, आपल्यालाच उठायला लागणार आहे. उठलो आणि चाललो. मग ऊसाची हाईट चांगलीच झालती, खाऊन बघावं म्हणलो. चांगला ऊस बघतच होतो. ऊसाचा फुटवा बी चांगलाच झालता. तो ऊस दिसला चांगला, कोणचा चांगला बघत होतो. मला हे चांगला वाटलं म्हणून मोडला मी ह्याला. मोडला मग ऊस घेऊन आपल्याला चुलत्याच्या इकडे पण जायचं होतं. उचलीला ऊस निघालो. जाता जाताच खायला लागलो. पहिल्यांदा बुडाच्या तर 2 काट्या जरा चांगल्या लागल्या. इथं कोपी पशी आलो ऊस खायला लागलो. ऊस खातच होतो की कोपीत जाऊन बघा म्हणलो. कोपीचं बी थप्पड भलतच फाटलं होतं. ती आता नावाला कोपी राहिली होती. कोपीत शिरलो आणि ही बाटली दिसली हो. मग म्हणलो आता बघायला लागेल काय ह्याच्यात. बाटली पुन्हा बघू म्हणलो, आधी ऊस खाऊन घेऊ. ऊस बी भलताच पांचट लागायला लागला. उद्या म्हणलो आता ऊस फेकूनच देऊ. फेकून दिला आणि बाटलीत बघा म्हणलं आता काय येतं. बाटली बांधलेली होती, सोडून घेतली. बाटलीचं टोपण खोलायला लागलो. बाटलीचं टोपण खोलून घेऊन वास घेऊ म्हणलो. वास घेतल्यावर कळलं की डिझेलचा वास आहे. वास घेतल्यामुळे डोक्यात घुमायला लागलं होतं. जाऊ द्या म्हणलो, हिला हिच्याच जागेवर अडकायला लागते आता. उठलो बाटली अडकेली. त्या डिझेलच्या वासाने पांचट ऊसाने वेगळंच व्हायला लागलं होतं. डोक्यात घुमायला लागलं होतं. मला म्हणलो आता नळाला पाणी पिऊ. हे बायला पाणी प्यायसाठी जिपा भरून ठेवलेला होता. इथं आपला नळ होता. घेतला कॅमेऱ्याचा सेटअप लावून. गेलो मग नळाकडे, केला नळ चालू. गिलास काही नव्हतं म्हणून त्याला तोंड लावून पाणी प्यायला लागणार होतं आपल्याला. घेतलं पटपट पाणी पिऊन. काही म्हणा पण नळाला तोंड लावून पाणी प्यायची मजाच वेगळी. तोंड बिंड धुवून आणि एकदा पाणी प्यायला लागलो. पाणी पिऊन केला नळ बंद. आलो घेतला कॅमेरा सेटअप काढून. तोंड धुतल्यामुळे फ्रेश झालतो. पुन्हा कोपीकडे चाललो होतो, आराम करावं म्हणलो. कोपीचं थप्पड आपल्याला फाटलं होतं. त्या कोपीला आणि एकदा मॉडिफाय करायला लागतंय. त्या दिवशी आपण इकडे पाळी हाणली होती इतक्यात. हात राहिले तर काही नव्हतं, गावताव पडलो. मग आराम करतो तोपर्यंत घ्या तुम्ही फॉलो लाईक करून. वारं सुटलं होतं चांगलं. वारं सुटल्यामुळे चांगलं गार लागायला लागलं होतं. भेटू त्याच्या ब्लॉग मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.